मिसेस कोएलो, सुनील सिग्नापूरकर आणि आमचे यूथ लीडर नेथन डिसूजा. ही प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें कारण म्हटल्यार बीजेपीची एक स्ट्रॅटेजी आसता. भरपूर भ्रष्टाचार करता आणि जेन्ना भ्रष्टाचार उघड जाता तेन्ना ताचेर कसलेच एक्शन न घेवन वा केन्ना तरी न्यूजाच्यान भायर सरता, लोक विसरता अशें ते डिले करीत रावता. पूण जो जॉब स्कॅम आसा तो आमी आम आदमी पक्षान गोंयच्या लोकांक आनी स्पेशली गोंयच्या तरणाट्यांक आश्वासन दिलां की वी विल नेवर लेट दिस इशू डाय until it is investigated and the guilty are punished. सो आमी खुबशे गोंयांत प्रयत्न केले, तुम्ही पळयले आसतले, प्रोटेस्ट केले, प्रेस कॉन्फरन्स घेतली, गव्हर्नराक मेळ्ळे, कितलेशेच प्रयत्न केले. पूण भारतीय जनता पार्टी आपली स्ट्रॅटेजी वापरून कशी तरी हातूंच्यान सुटपाक प्रयत्न केलो. तेन्ना आमी हो इशू नॅशनल लेवलाचेर व्हेलो आनी राज्यसभा MP आम आदमी पक्षाचो बाब संजय सिंग तेन्ना जाणी ही PC दिल्लीन घेतली आमच्या गोंयच्या लिडरां बरोबर. तेन्ना तुम्ही पळयले BJP परत कन्फ्युजनान जाली. तांकां दिशिल्लें खंय तरी हे आपल्या स्ट्रॅटेजीन सक्सेसफूल जाल्ले. पूण नॅशनल लेवलान जेन्ना संजय सिंगाच्या लेवलाच्या मनशान जेन्ना PC घेतली तेन्ना काल तुम्ही पळयलें बीजेपीन ताका दिल्लीन रिस्पॉन्ड करूंक ना. कित्याक दिल्लीन ताका रिस्पॉन्ड केल्लो जाल्यार हो इशू आनिकूय नॅशनल लेवलाचेर वाडटलो आशिल्लो. तांणी काल एका तांच्या नॅशनल लिडराक गोंयांत धाडलो. तुम्ही कालची प्रेस कॉन्फरन्स पळयल्याच आसतली. बाब अरुण सिंग कोण सादो लिडर न्ही, हो इज द नॅशनल जनरल सेक्रेटरी ऑफ भारतीय जनता पार्टी, मोठो लिडर, नंबर 2 लेवलाचो लिडर आफ्टर द नॅशनल प्रेसिडेंट. ह्या मनशाक गोंयांत धाडलो. ते निमित्त कितें जावं, फाटल्यान पोस्टर कितें लाव, द पॉइंट वॉज टू हॅव टू रिस्पॉन्ड टू संजय सिंग्स एलिगेशन. आणि अरुण सिंग कोण ते तुमकां मुद्दम सांगता. अरुण सिंग सामको फ्रॉम बिगिनिंग ही हॅज बीन विथ भारतीय जनता पार्टी आणि तो तांचो क्रायसिस मॅनेजर. ही इज लायक अ फायर फायटर. म्हणजे भारतीय जनता पार्टीचो सरकार जो आसा थंय उजो लागलो भ्रष्टाचाराचो जाल्यार तो उजो पालोवपाक अरुण सिंगाक धाडटा. ही इज भारतीय जनता पार्टीज फायर फायटर. तुमकां मुद्दम याद करूंक दिता, फाटल्या वर्सा कर्नाटकान इलेक्शन जाले, भारतीय जनता पार्टीचे सरकार आशिल्ले इलेक्शना पयलीं, आनी भरपूर भ्रष्टाचार करून तुमकां याद आसतली तांकां नांवूच पडिल्ले 40% सरकार. येदो व्हडलो भ्रष्टाचाराचो मुद्दो आशिल्लो थंय. अरुण सिंगाक फायर फायटराक कर्नाटका धाडलो थंयचो प्रभारी म्हणून. आनी थंय ताणें अनाउन्स केलें की इस चुनाव में भ्रष्टाचार मुद्दा है ही नहीं. ताणें तो उजो पालोवपाचो प्रयत्न केलो. पूण रिजल्टान कितें जालें तो तुमकां सगळ्यांक खबर आसा. त्या इलेक्शनान भ्रष्टाचारूच मुद्दो आशिल्लो आनी मोठ्या प्रमाणान भारतीय जनता पार्टीचो पराभव जालो. सो आतां ह्याच अरुण सिंगान गोंयांत धाडून जॉब स्कॅमाचो जो उजो लागिल्लो आसा गोंयांत तो पालोवपाचो प्रयत्न भारतीय जनता पार्टीन केला. आणि हाजे दिस इज द लिव्हिंग प्रूफ दॅट बीजेपी हॅज एडमिटेड. जेन्ना क्रायसिस मॅनेजराक धाडला म्हणजे देर इज अ क्रायसिस, जेन्ना फायर फायटराक धाडला म्हणजे उजो लागला, हे भारतीय जनता पार्टीन मान्य केल्लें आसा. हांव सगळ्यांत पयलीं मिडियाच्या भावांक तुमकां हॅट्स ऑफ म्हणटा, तुमकां सलाम करता. जे तुम्ही प्रश्न, सादे प्रश्न पूण टफ क्वेश्चन्स जे अरुण सिंगजीक तुम्ही विचारले ताचे उत्तर ताका दिवपाक जालें ना. तुम्ही मुद्दम पळयलें आसतलें, परत परत तो म्हणूंक लागलो आम आदमी पार्टी इग्नोर करा, आम आदमी पार्टी इग्नोर करा. तांचे लोक सगळे जेलीन गेल्ले आसात, ते बेलीचेर आसात, आम आदमी पार्टी इग्नोर करा. इतलेच तांचे रिस्पॉन्स आशिल्ले. इज दॅट अ रिस्पॉन्स of a national general secretary of the world biggest political party जेन्ना तुमच्या सरकारचेर येदो व्हडलो भ्रष्टाचाराचो आरोप आसा? इज दॅट द रिस्पॉन्स? तर हांव सांगूंक सोदता अरुण सिंगजीक आनी भारतीय जनता पार्टी, तुम्ही आम आदमी पार्टीक इग्नोर कर म्हणून कितल्योय बोबो मारल्यो म्हणून आम आदमी पार्टीक इग्नोर करूंक शकना. आमची 12 वर्सांनी
It is the you may be the biggest political party in the world, but we are the fastest growing political party in the world. It is a fact. 12 वर्षांनी 2 राज्यांत सरकार, 150 आमदार, 13-14 खासदार, कितलेशेच पंच झेडपी आमचे देशभर आज आसा. So we are the fastest growing political party and you simply cannot ignore Aam Aadmi Party. तुम्ही कितले तुमका उत्तर दिवपाक काय ना म्हणून तुम्ही कितले म्हटले जाल्यार you cannot ignore Aam Aadmi Party, Mr. Arun Singh ji. सेकंड जे परत म्हणटालो तो की आम आदमी पक्षाच्या सगळ्या लिडरांक जेलीत गेल्ले ते आनी ते बेलीचेर भायर येवन भ्रष्टाचाराचेर उलयता म्हणून. येस, आमकां जेलीन तुम्ही धाडिल्लो आनी कसो धाडिल्लो? इन अ फेक लिकर केस. ह्या केसीन कांयच तत्व नाशिल्ली आनी सुप्रीम कोर्टान ऑर्डर दितना ताजेर कितें म्हणिल्लें तें तुमकां सगळ्यांक याद आसा की इन दीज केसेस of Aam Aadmi Party leaders, ED and CBI have acted like caged parrots. हे सुप्रीम कोर्टान म्हटला तुमच्या केसीचेर. आज जेन्ना ED आता कोणाकूय खंयच्याय केसीन अरेस्ट करता आणि रॉंगली अरेस्ट करता, कित्याक आमी जाणा भारतीय जनता पार्टी EDचो वापर करून एक्सटॉर्शन करपा खातीर वापरता, कोणाक कशे अरेस्ट करता ते. तेन्ना इन ईच ऑफ द ऑर्डर्स Supreme Court तांका बेल दिता and they say refer to the Arvind Kejriwal order when you are arresting anybody. Refer to the Arvind Kejriwal order. So हातून सिद्ध जाता की तुमच्याकडे आणि सगळ्यांत व्हडलो प्रूफ म्हळ्यार एका इलेक्शनाच्या खंयच्या तरी हातून एंकरान नरेंद्र मोदीजीक स्वता विचारले की तुमकां अरविंद केजरीवालाच्या अगेन्स्ट कसलोच प्रूफ मेळूंक ना म्हणते. आणि मोदीजीन उत्तर कितें दिवचें की ना तो केजरीवाल अनुभवी चोर म्हणून लागलो, इसीलिए कुछ सबूत नहीं मिला. तू ताका कितेंय नांवां दी मोदीजी, पूण तुवें मान्य केलें नॅशनल टीव्हीचेर की अरविंद केजरीवालाच्या अगेन्स्ट कसलोच पुरावो मेळूंक ना. सो हातून सिद्ध जाता की दिस केस which Mr. Arun Singh is referring to की हे जेलीन गेल्ले बेलीचेर आसा, हे तुमच्याच सगळ्या व्हडल्या लिडरांनी सांगला की आणि सुप्रीम कोर्टान सुद्धा सांगला की देयर इज नो प्रूफ इन दिस केस. आणि बिगेस्ट प्रूफ इज दॅट अजून ह्या केसीन ट्रायल सुद्धा सुरू जावंक ना. 2.5 वर्सां जाली हांचे इन्व्हेस्टिगेशन चल्ला, अरेस्ट करून आमकां कितलो वेळ दवरपाचो प्रयत्न जालो. ट्रायल हॅज नॉट इवन स्टार्टेड आणि आय डोंट थिंक ट्रायल विल एनी टाइम स्टार्ट सून. कित्याक हातून फक्त अरुण सिंग सारखे लोकांक प्रेस कॉन्फरन्सां घेवन आम आदमी पक्षाचे नाव वाट लावपाक दवरला ही केस. फक्त ते म्हणूंक शकता की हे बेलीर आसा म्हणून. जर ट्रायल सुरू जाली, सुप्रीम कोर्टान म्हणिल्लें आसा ही केस 2 मिनिटां सुद्धा उरची ना म्हणून तुमचे कडेन कांयच एविडन्स ना म्हणून. सो ही केस जर पडली आणि आम आदमी पक्षाच्या लिडरांक क्लीन चिट मेळ्ळी जाल्यार अरुण सिंग सारखे लोक कांयच म्हणूंक शकचे ना फुडें. सो हाजेर ट्रायल सुद्धा सुरू जावचे ना आणि ही फटी हे लोक हांचे लिडर सांगीत रावतले लोकांची दिशाभूल करपाक. सगळ्यांत व्हडलो मुद्दो म्हळ्यार काल जेन्ना मिडियाच्या भावांनी बाब अरुण सिंगाक विचारले की सत्यपाल मलिकान जो भारतीय जनता पार्टीचो स्वताचो व्हडलो लिडर, सत्यपाल मलिक सादो लिडर न्ही, ही वॉज नॅशनल व्हायस प्रेसिडेंट ऑफ भारतीय जनता पार्टी एट वन पॉइंट. सत्यपाल मलिक असो मनीस जो जेन्ना जम्मू काश्मीरान आर्टिकल 370 काढले सेंट्रल गव्हर्नमेंटान तेन्ना सत्यपाल मलिकाचेर विश्वास दवरलो टू कीप लॉ अँड ऑर्डर. ही वॉज द गव्हर्नर ऑफ काश्मीर एट दॅट टाइम. ह्या मनशान सांगला, कितें सांगला ते बाब आमचो फ्रांसीस मुद्दम तो व्हिडिओ प्ले करतलो, कित्याक गोंयच्या लोकांक म्हाका दिसता याद करपाची गरज आसा की 2 वर्सां पयलीं सत्यपाल मलिकजीन कितें म्हणिल्लें तें. मी परत एकदा आयकले सत्यपाल मलिकजीन कितें म्हटलें तें. आणि काल अरुण सिंगजी म्हणटालो की जेन्नाय कसलो भ्रष्टाचार जाता तेन्ना आमी एक्शन घेता. करेक्ट, भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचाराचेर एक्शन घेता, पण कसलो एक्शन घेता? जो भ्रष्टाचार उघड करता ताकाच ट्रान्सफर करून उडयता.
आणि जर तो राजकारणी असलो, आमदार असलो किंवा हे असलो, पॉलिटिशियन असलो, जाल्यार जितलो भ्रष्ट मनीस आसा ताका पयलीं आपल्या पार्टेन घेता, ताका मोदी वॉशिंग पावडरान धुवन ताका आपलो आमदार किंवा डेप्युटी सीएम करता. आमी महाराष्ट्रात पळयला कशें जालें तें. सो एक्शन भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचार वाडोवपाक घेता, बंद करपाक घेना. आज गोंयांत जो जॉब स्कॅम चल्ला तातूंत बीजेपी जाता तितलो प्रयत्न करता टू पुट अ लीड ऑन दिस स्कॅम. ह्या स्कॅमान अजून पर्यंत म्हाका दिसता 32 FIR जाल्या, ऑलमोस्ट 50 लोक सुमार एक्युज्ड आसा, 100 विक्टिम्स आसात. आणि हे कितें एक दोन जाग्या वयले न्ही, सबन गोंयभर इट इज अ पॅन गोवा स्कॅम. आणि गोवा पोलिसान स्वता सांगला की हो स्कॅम केन्नाच्यान 2014च्यान चालू आसा म्हणून. 2014 आज पर्यंत कोणाचो सरकार आसा गोंयांत? भारतीय जनता पार्टी. 10 वर्सां कोण कसलो स्कॅम गव्हर्नमेंट जॉबाचो स्कॅम गव्हर्नमेंटा शिवाय चालू दवरूंक शकत ना. सो जाता तितलो प्रयत्न करता भारतीय जनता पार्टी हो स्कॅम बंद करपाचो. सीएम जे स्टेटमेंट करता, ताचे मिनिस्टर जे स्टेटमेंट करता, they are trying to intimidate the people who are trying to expose the scam. सीएम म्हणटा की जे एक्युज्ड आसा तांचेर ज्युडिशियल इन्क्वायरी करपाची गरज ना, आमी ताचे प्रॉपर्टी अटॅच करता. he is not talking from a law and order perspective, he is not talking from a justice perspective. जेन्ना मुखेलमंत्री म्हणटा की एक्युज जर कोणे मेळ्ळो जाल्यार हांव ताची प्रॉपर्टी अटॅच करतलो, खंयचो एक्युज कितें सांगतलो पुलिसांक, तो आपलें तोंड बंद दवरतलो. द चीफ मिनिस्टर इज थ्रेटनिंग द एक्युज्ड बाय मेकिंग स्टेटमेंट्स लायक दिस. तशेंच ताजो मंत्री बाबूश मोन्सेरात म्हणटा की नॉट ओन्ली द एक्युज्ड पूण कंप्लेनंटाचेर सुद्धा एक्शन जावंक जाय. ही कितें पिशेपणां बाबूश बाब? What are you saying? This is nothing but again the Bharatiya Janata Party government is threatening the victims की तुम्ही जर फुडें आयले आनी नवे अक्युज्डांक जर तुम्ही नेम केले तुमच्या कंप्लेनींनी जाल्यार तुमचेरूय कारवाई जातली. सो बीजेपी इज ऑन द बॅक फूट ऑन द जॉब स्कॅम. They are trying to intimidate the victims and the accused so that the full extent of this scam is not revealed. पूण परत एकदा तुमकां हांवें पयलीं सांगिल्लें तशें आम आदमी पक्षान गोंयच्या लोकांक आश्वासन दिल्लें आसा की वी विल नॉट स्टॉप अंटील द गिल्टी आर पनिश्ड. आनी आम आदमी पार्टी फक्त न्ही पूण गोंयचे तरणाटे एन्श्योर करतले की ह्या जॉब स्कॅमा खातीर भारतीय जनता पार्टीचो सरकार पसून मेळ्ळी. हांव मागता बाब आमचो फ्रांसिसाक 2 उतरां. सो मेन पळय वो अरुण नायक पळय जालो तो मेन कितें अरुण सिंग मेन कितें उलयलेलो की आमचे पळय सगळे लिडर आहा तो म्हणटा आमचे सगळे लिडर बेलीर भायर आहा. ऑल आर लिडर्स आर आउट ऑन बेल म्हणटालो. हांवें हिंगा लिस्ट काडून चालू केली जाल्यार फोनार जागो ना, इतले जाण तेंचे बेलीर आहा. स्टार्टिंग फ्रॉम अमित शाह when he became the home minister he was out on bail on a fake encounter case. Before that he was 30 on an encounter case. It's a murder case. Murder, fake encounter is a murder case, right? Amit Shah, you start at the top. Amit Shah, who was the home minister, was out on bail, and they are talking about आमी सगळे दूधचे धुले म्हणतात. If you come closer home, in their cabinet, Ramesh Tawadkar, who was the speaker, was out on bail for the Kunkoli riots. Govind Gowde, who was a minister, was out on bail in the same riot case for the ST riots that had happened. Okay, Marvin Goodino was out on bail in the electricity scam. Babush Montserrat is out on bail on not on one. He is the leader. He is not on one case. Out on bail on multiple cases. He is he is the best. Digambar Kamath. They have taken Digambar Kamath. Digambar Kamath is out on bail on the mining case. तेणीच केस घालो. मागीर तेका आतां भितर गेलो आतां तेजे बेलाचे ते उलयना. So when Mr. Arun ji talks about our leaders are out on bail, I can send him a list. आमचे 3 लीडर तो म्हणटा बेलीन आहा. तेंचे 300 आसतले आख्खे इंडियेक. महाराष्ट्रान जाल्यार 100 आसतले. कर्नाटकान आनीक 100 आसतले. 300 न्हू 3000 आसतले लीडर तेंचे बेलीर. आणि तेंकडे कोहे उलोवंक जाता की बाबा हेंचे लीडर हेंची पार्टीचो काय फायदो न्हू आनी हेंची पार्टी काबार आनी बेलीर आहा आनी हें तें.
दिस इज बेसिकली दे आर साजिश, ही यांची प्रॉपर साजिश. सीबीआय आणि ईडी पळय सुणी आहा ती कोणाचेर सोडटा आणि मागीर तेका कोहे करून भितर घालपाचे जेलीन आणि मागीर जेलींतल्यान भायर येयले. पयले जेलीन आहा तेन्ना बाबा तुमचो लिडर जेलीन आहा, तुमचो लिडर जेलीन आहा. जेलींतल्यान भायर येयलो बेलीर जाल्यार बेल दितना सुप्रीम कोर्टान म्हणला कांयच एविडन्स ना हेंका जेलीन दवरून काय फायदो ना, तुमकडे काय एविडन्स ना, केस ना, केस तरी ट्रायल चालू करा, ते केसी ट्रायल करना, कांयच करना, बेश्टे जेलीन दवरता. And then they want to talk about our leaders being out on bail. If the CBI had, it was an agency that was independent. I'll give you an example in one scam in Goa. गोंया एक LDC दवरलेलो, पेरने एक्साइज डिपार्टमेंटान एक LDC दवरलेलो, लो डिव्हिजनल क्लर्क हरीश नायक हेजो, तो सस्पेंड जालोलो. तो कितें करतालो जाणा तूं? तो कोणूय एक्सायसान लिकर शॉप बा तेजे लायसन्स रिन्यू करपाक तेंच्या फीस भरूंक जाय, फीस भरच्या वक्तार तो फेक सर्टिफिकेट दितालो आणि पैसे आपल्या बोल्सान घालतालो. हे 5 वर्सां चल्ले. एक्साइज डिपार्टमेंट काम जाणा प्रमोद सावंत 5 वर्सां चल्ल्या उपरांत तेका धरल्या उपरांत तेणी सस्पेंड केला. सस्पेंड केल्या उपरांत दे गेव हिम दी ऑपॉर्च्युनिटी टू रिटर्न द मनी. म्हणजे ल्हान भुरग्याक आमी कितें म्हणटा, बाबा तुवें केकीचो इलो चोरी केला न्हू, ती केक आतां परतून दी आणि नेक्स्ट टाइम करनाका. हे ओगली गजाली हे करता as far as scams in the Goa government are concerned, right? If EBI had a free hand, that LDC would be in jail and the minister would have to resign, which is Pramod Sawant. But CBI is not looking into these kind of scams. CBI कितें पडना, अरविंद केजरीवाल आणि संजय सिंगाक कोहे धरपाचे एक्साइज लिगल स्कॅमान कितें तेंचे त्या एक्साइज डिपार्टमेंटाच्या हातीन कांयच ना, थिंगात कांयच ना. बट दिस इज व्हॉट हॅपन्स इन गोवा. यांचे हे पयल्यार मावन गुडिनो आउट ऑन बेल, बाबूश मोन्सेरात आउट ऑन मल्टिपल बेल्स. But they are talking about our ministers who are out on bail and they are talking about how our government is corrupt. When this entire Goa government is a scam. ये video I have play केले, ये video में वो clear म्हणता. Satyapal Malik, he is clearly saying in English, he is saying the CM and the CM's wife are asking for money. He is saying it, and he didn't say it once. कोणी म्हणताला एकूच पाट त्याने म्हणलेले मातशे कितें आसतले हले. He has said it multiple times. गोंया म्हणले, मागीर तो परतून हरियाणा गेलो थिंगा म्हणले, मागीर तो दिल्लीन प्रेस कॉन्फरन्स घेले थिंगा म्हणले, वयता थिंगा तो म्हणटा. तेणे मागीर एका इंटरव्यूवान एका वन सिनियर जर्नलिस्टाक सांगले की बाबा ही गजाल हांवें नरेंद्र मोदीक सुद्धा सांगलेली फोनार. नरेंद्र मोदीक एक गजाल सांगलेली, नरेंद्र मोदी म्हणून लागलो सोड ते आसूं. सो हेंचे ओहले सरकार, हेंचो ओहलो सीएम आम्ही खुंयच आयकूंक ना, खुंयच्या दुसऱ्या राज्यानूच आयकूंक ना की गव्हर्नर म्हणटा की सीएम पैसे घेता आणि सीएमाची बायलूय पैसे घेता. खुंयच म्हणजे हे एलिगेशन इट्स शेमफुल फॉर द स्टेट ऑफ गोवा. इट्स लाफेबल. I should have tears in my eyes, but I'm crying, and instead of crying, I'm laughing in frustration that a governor of Goa has said, लोकांनी येऊन गव्हर्नराक सांगला, ऑल ओव्हर सरकार चालू हा गोंयचो, जॉब स्कॅम चालू आहाच आणि बाकीचे स्कॅम चालू आहा. सीबीआय ईडी त्यांनी फ्री हँड दिल्यार हे सगळे भितर आसतले. नाका जाल्ले पळय ते कोत्ता त्यांनी मातशे ते बंद करपाचे आणि हे जॉब स्कॅम पळय कोणाचे पैसे हाडले आणि कोणाकडे पैसे घेतले आणि गॉडफादर गॉडमदर कोण आहा हे जॉब स्कॅमान तेका भायर काडपाचे म्हणून आम्ही डायरेक्ट सीबीआय कडे मागता आणि डायरेक्ट ईडी कडे मागता. थँक्यू. नमस्कार. आम आदमी पार्टीक सिरियसली घेवपाचें ना अशें हो अरुण सिंग जो नॅशनल लिडर जावन आहा तेका दिल्लीसान गोंया येवचो पडलो प्रेस कॉन्फरन्स घेवपाक आनी लोकांक सांगपाक. हितून कळोन येता की आम आदमी पार्टीक कोण सिरियसली घेता पळय ते हो व्हडलो प्रश्न आसा. हे लोकांक कळलेलें आसा. आनी तो जो उलयता तो अरविंद केजरीवालाचे बाबत उलयता, जो 10 वर्सां सीएम आसा, जो सीएम 10 वर्सां सीएम दिल्लीन आसून तेच्या कडेन 0 एसेट्स. ईडी बीजेपीचे ईडी सीबीआय सगळे सोदून तगले 1 रुपया तो काय तेच्या कडेन एक गाडी मेळ्ळी ना, बंगलो मेळना, काय ना दिस. आनी बीजेपी नांव सांगता दाखोवन दिवपाची 10 वर्सां सीएम 5 वर्सां सीएम जर अशें पण 0 एसेट दाखोवन दिवचे हेज्या बद्दल तो उलयल्लो आसा. जेन्ना आमची गोंयची टीम जेन्ना दिल्ली गेली आनी संजय सिंह प्रेस कॉन्फरन्स केल्ले हे सगळे हाडले. गोंयांत बीजेपीचो एकूय लिडर ना कावंटर करपाक. दिल्लीसान तांकां लिडर हाडचो पडलो.
So this proves how much seriously they take आम आदमी पार्टी. जेन्ना तुम्ही मिडिया भावांनी त्या क्वेश्चन केलो सत्यपाल मलिका बाबत, तेणी तो तुमकां क्वेश्चन आन्सर दिवचे दुसऱ्याच हे केलो, अरविंद ही इज नॉट आम आदमी पार्टी मेंबर. ते आन्सर दुसऱ्याच हे केले. हांव तांकां विचारूंक सोदता बीजेपी वाल्यांक आनी की तुमचो जो MLA आसा, बीजेपीचो MLA जो स्पीकर जो आहा तो जेजो पोस्ट जो आसा, जो कॅबिनेट मिनिस्टरांनी वयर पोस्ट तो, तेणी तांकां क्वेश्चन केल्लो की तेंचे मिनिस्टर तेचे कांय आयकना. तेचे जे मिनिस्टर आसात ते आपल्या खातीर स्वता खातीर काम करतात, इन्क्लुडींग CM. आनी तेणी जो रिपोर्ट कार्ड दिलो इज अ फेल म्हणून, तेजेर तुम्ही एक्शन घेतल्या काय? तो सांगता की आमी आपल्या बीजेपीच्या MLA एक्शन घेता, तेजेर तुम्ही एक्शन घेतल्या ना. सो हे सगळे लोकांक खबर आसा, लोकांक कळलेलें आसा. आनी हेजे जे उत्तर आसा जे 2027 चे इलेक्शन आहा तितून हे बीजेपी कळटले. कितें प्रश्न आसा? वाल्मिकी बाब, तुम्ही सांगले न्हू तर दिल्ली प्रेस बी घेतले, तुमचे कडेन कितें एविडन्स आहा, पुरावे आहा की तेंची बायल इन्वॉल्व आसा म्हणून तितून? हो स्टेटमेंट आमी करूंक ना. हो स्टेटमेंट गोंयचो आदलो गव्हर्नर आनी भारतीय जनता पार्टीचो आदलो मोठो लिडर, ट्रस्टवर्दी लिडर ऑफ नरेंद्र मोदी हांणी स्टेटमेंट केलो. एकदा न्ही दोनदा न्ही मल्टिपल टायम्स केल्लो आसा. सो हातून जर कांय पुरावो ना जाल्यार आय थिंक भारतीय जनता पार्टी शूड इन्व्हेस्टिगेट मिस्टर सत्यपाल मलिक स्टेटमेंट. सारकें काय ना? सो आमी म्हणटा की जेन्ना सत्यपाल मलिक सारक्या मनशान स्टेटमेंट केला हो, हाजेर तुमी ओग्गी पिसाक रावले आनी ताणें जे म्हटलां ताचेर इन्व्हेस्टिगेशन करच्या पेक्षा सत्यपाल मलिकाक ट्रान्सफर कित्याक केलो? आनी आज जेन्ना आमी पळयता ह्या स्कॅमान मिडियाक सुद्दां नवे नवे शब्द तयार करपाची गरज पडटा. खंयच्याय स्कॅमान नाल्यार क्रायमान नाल्यार किंग पिन म्हणून एक शब्द वापरतात सगळ्यांत. ईडी सुद्दां आमच्या केसींनी ते फेक लिकर स्कॅमान किंग पिन, अरविंद केजरीवाल किंग पिन, मनीष सिसोदिया सगळ्यांक किंग पिन करून ते कितें तरी हे करताले. गोंयच्या भारतीय जनता पार्टीच्या जॉब स्कॅमान मिडियाक क्वीन पिन म्हणून शब्द वापरचो पडलो. कित्याक क्वीन पिन हो शब्द कित्याक वापरचो पडलो? कित्याक हातून एक क्वीन इन्वॉल्व आसा ही सगळ्यांक खबर आशिल्ली. हे सत्यपाल मलिकान सांगिल्लें आसा. सो आमची मागणी सादी आसा. वी आर आस्किंग फ्रॉम द बिगिनिंग, पयले प्रेस कॉन्फरन्स, पयलो प्रोटेस्ट, पयलो मिटींग विथ गव्हर्नर आज पर्यंत आमचे दोनूच मागणी आसा. वन इज हॅव अ ज्युडिशियल इन्क्वायरी इन दीस. इंडिपेंडंट इन्क्वायरी जाल्या शिवाय कोणूच आपले तोंड उगडचें ना. CM म्हणटा की आपणे पुलिसांक फ्री हँड दिला म्हणून. तुवें कितलो फ्री हँड दिला आनी कोणाक कोणाक कितें धमकी दिला ते सगळ्यांक खबर आसा. There has to be a judicial inquiry, and the proof that Bharatiya Janata Party is directly involved in this scam is that CM is refusing to have a judicial inquiry. कित्याक independent inquiry जाली पयली क्वीन पिन पकडली वता 100%. And second demand आमचो तुमी जाणा is for whistleblower protection. जे लोक फुडें येवन आपले फ्युचराचे keeping their future on hold ह्यो कंप्लेनी घालता तांकां प्रोटेक्ट करपाक जाय. मोर पीपल शूड बी एनकरेज्ड. CM शूड मेक अ ब्लँकेट स्टेटमेंट इफ इज नॉट इन्वॉल्व की आनीकूय लोक येयात आमी तुमकां प्रोटेक्ट करतले. बाबुशान म्हणला ते रॉंग, नोबडी विल बी प्रोसिक्युटेड, एनीबडी हू कंप्लेन्स जाल्यार आनी लोक फुडें येतले न्ही. सो वी आर आस्किंग फॉर जस्ट दीज टू. एंड वॉट भारतीय जनता पार्टी इज डुईंग, भारतीय जनता पार्टी गव्हर्नमेंट इज डुईंग, वॉट प्रमोद सावंत इज डुईंग इज एक्झॅक्ट ऑपोजिट. पण आयज विजय सरदेसाईन एक कमेंट केला ती सेक्स्टॉर्शन सध्या केस जी मुखार हाडला तो म्हणटा हो मुद्दाम प्रयत्न की जो जॉब स्कॅम म्हणटा सेट टू बी जॉब स्कॅम तो लिपोवपा खातीर खंय तरी हो मुद्दो चडसो लावन धरला म्हणून. ताचेर तुमी कितें कमेंट करता? पर्टिक्युलर केसीन हांव कमेंट करूंक सोदिना. ज्या whoever is accused or whoever has made the complaint they should give the explanation. पूण जे बाब सदस्यान म्हटलं ते आय थिंक आय एग्री विथ इट. हांवें प्रेस कॉन्फरन्साच्या स्टार्टिंगूच सांगिल्लें बीजेपीची स्ट्रॅटेजी की जेन्ना
दे आर कॉट रेड हँडेड तेन्ना ते एक तर डायवर्ट करपाचो प्रयत्न करता किंवा कसलेच एक्शन घेवपाचो इतलो वेळ डिले करता की खंय तरी हे न्यूजांच्यान भायर सरता स्कॅम आनी लोक विसरून वता. सो हे दोनूय स्ट्रॅटेजी ह्या बाबतींत फेल जाल्ली आसा आनी हाचें कारण म्हटल्यार द यूथ ऑफ गोवा इज डायरेक्टली एफेक्टेड. हांव तुमकां सांगूंक शकना जेन्नाच्यान हो स्कॅम भायर आयला कितले यूथ आमचे कडेन आयिल्ले आसा आनी त्या खातीर आमचो जेन्ना फावंडेशन डे इव्हेंट जालो तेन्ना कितलेशेच यूथ आमकां जॉयन जाले आनी आनिकूय यूथ आतां जॉयन जावपाक लागल्या आनी जशें सांगलें आमच्या प्रेस कॉन्फरन्सान द यूथ ऑफ गोवा who have had enough of this corruption and this playing with the future of this youth, they will teach Bharatiya Janata Party. सत्यपाल मलिकान म्हटलं पहिले सीएम आणि सीएम बायल इन्वॉल्व आहा सो आम आदमी पार्टीकूय सेम दिसता. पळय तुमकां आतां ताणें सेम क्वेश्चन विचारलो आय गिव द आन्सर. डायरेक्ट तशें म्हणना सत्यपाल डायरेक्ट मलिकान हांव तेजे जवाब दिता पळय डायरेक्ट म्हणल्यार कितें ही पळय श्रुती प्रभू गांवकर हें जाल्ली पळय अरेस्ट जाल्ली पळय ती अरेस्ट जाली पळय तेन्ना ती नुवें बीजेपी महिला मोर्चा प्रेसिडेंट आशिल्ली. टिल दॅट डे शी वॉज द प्रेसिडेंट. शी डीड नॉट रिझाइन अँड देन गेट अरेस्टेड. Okay, after her arrest, they said she was this. So, till that day, on her Facebook, on her Instagram, on her Twitter, it said Mahila Morcha President of Nuve. That is not a small post. Huh? It is a very, very big post. Assembly constituency ची Mahila Morcha President. त्याच्या रिपोर्टिंग कोणाक असता एंटायर गोंयच्या महिला मोर्चा प्रेसिडेंटाची हे डायरेक्ट रिपोर्टिंग असता. एंटायर गोवा महिला मोर्चा प्रेसिडेंट कोण सुलोचना सावंत नाव घेऊन सांगता आणि कितें उरला. सो इफ यू आर टेलिंग मी सुलोचना सावंत had no clue that Shruti Prabhukar was taking money from people and not giving them jobs or giving them fake promises for jobs, it's impossible. No, आता आमच्या ऑफिसान आता ही सगळी काम करता फाल्यां वाल्मिकी कितें करता वाल्मिकीची फॅमिली कितें बिझनेसान आहा तो कितें करता आमी सगळे जाणा. माझी कितें बिझनेसीस आहा हांव कितें रेस्टॉरंट चलयता हांव इव्हेंट्स करता सगळे जाणा तो. इट इज नॉट फाल्यां ताणें म्हणूंक जायना हांव नकोच मरे फ्रांसीस इव्हेंट्स करतालो म्हणून हांव नकोच तो रेस्टॉरंट बा चलयता म्हणून ते सांगूंक जायना. यू एवरीवन नोज हांव फाल्यां कितेंय करता जाल्यार रायट आय रिप्रेझेंट आम आदमी पार्टी. हांव आम आदमी पार्टीच्या बॅनरार आसता मरे. हांव आम आदमी पार्टीच्या बॅनरार सकला हांव उबो रावता. फाल्यां कितेंय केलें जाल्यार तो कितें लोक कितें म्हणटलो तो आम आदमी पार्टीचो मनीस. पूण फ्रांसीस बाब तुमी आतां म्हणलें तें खबर आसा ह्यो सगळ्यो लिगल गजाली जाली. आतां फाल्यां तुमी जर इलिगल करतले ते वाल्मिकी खबर आसचें ना न्हू. हो तेजो प्रश्न आहा की अशें जेन्ना इलिगल कशें सत्यपाल घडलें. मलिकान म्हटल्या म्हणटा ती झेडपी कोणाले तिणें म्हटलें म्हणटा बट आम आदमी पार्टी तुम्ही डायरेक्ट म्हणना की सीएम आणि सीएमची बायल इन्वॉल्व ना आमी कितें म्हणटा आमी म्हणटा हे पळय महिला मोर्चा प्रेसिडेंट आसली तेजी डायरेक्ट पळय बॉस आहा सुलोचना सावंत रायट. ती एक बरें हांव मान्य करता ती एक हें कॉमन आसलें न्हू बरें. Is the CBI investigating it? Is the ED investigating it? Why are they not investigating it? Tell me simply why is the CBI and ED not investigating it? तितलेंच सांगा म्हाका चल तुमकां काय पडलेलें ना न्हू काय येना. सेम हांवें तुका उदाहरण कित्याक दिलें ते LDC पेड नेम तो LDC आहलो तो ती LDC ती उदाहरण कित्याक 5 वर्सां तो कितें करतालो कोणी हें लायसन्स रिन्यू करूंक येयलो कितें काम करूंक येयलो तो फेक पावती दितालो. फेक गव्हर्नमेंटाची पावती दिनालो फेक पावती दितालो आनी ते पयशे पळय रिन्यूअलाचे आपल्या वर्सान घालतालो. म्हणजे ते लॉस टू द एक्सचेकर गोवा गव्हर्नमेंट एक्सायज डिपार्टमेंटाचो लॉस जातालो. आता हांव म्हणना आख्खो एक्सायज डिपार्टमेंट फाव करता. एक्सायज डिपार्टमेंटान आय एम ऑल्सो डिलिंग विथ द एक्सायज डिपार्टमेंट. द करंट हेड ऑफ द एक्सायज डिपार्टमेंट देयर इज अ लेडी IAS ऑफिसर एक्सलंट पीपल इन द एक्सायज डिपार्टमेंट. पूण तो एक मनीस आसलो तो चोरयो करतालो. चोरयो करतालो जाल्यार CBI तुमी धाडपाचे EDक धाडपाचे आनी ताका काबार करपाचो न्हू ताका जेलीन घालपाचो अँड आउट करपाचें तेजें आख्खें. हेणी कितें केलां ताका सस्पेंड केला मास्टर मागीर ताका चान्स दिला की बाबा ते पयशे तुवें गेले ते परतून हितून घाल आमी तुका सोडटा. इज दिस प्रॉपर? कॅन द गव्हर्नमेंट डू दिस? कॅन द चीफ मिनिस्टर डज ही हॅव द अथॉरिटी टू डू दिस? इज ही द लॉ? ही इज नॉट द लॉ. नो द कोर्ट विल डिसाइड. नो there is an investigative agency. The rule book says, the act says the criminal will be investigated or the crime will be investigated by the investigating agency, which is CBI and ED, Enforcement Directorate.
This scam is a scam including cash and money. So ED and CBI both can investigate, right? And then they will bring it to the law. They will bring it to a court, and the court will decide. तेका सस्पेंड करून तेका चान्स दिवपाचो पैसे परतून घालून हेणी कितें केला डायरेक्ट हे म्हणटा की तुका चान्स दिला आमी सस्पेंड केला हे कितें नाका जाल्ले रे The same thing is happening with the Goa excise scam, Goa cash for job scam. Same ditto modus operandi is happening. While CBI and ED are used as like hound dogs to hound the opposition, याचे actual boy scam जाता. LDC, Pername, excise department scam झाला, no investigation. Not brought into a court of law, there is no judge giving a verdict on it, and there is nobody going to jail. Same thing is happening in the cash for job scam. Why is the CBI and ED not investigating the cash for job scam? It is quite big enough now. 44 people have been arrested. 32 FIRs have been registered, 18 in south and or 18 in north and 14 in south. It is a big enough scam for a central agency like CBI to get involved. And it is a scam where the money, once the money has been taken, it has been laundered. See, what is the PMLA that they are trying to put other people in? PMLA says Prevention of Money Laundering Act. The act says that money that has been proceeds of crime केले तुवें, कोणाक फटोयले, ते proceeds of crime ते पैसे तुझे हातीन येयले, ते तुवें launder केले, ते कोणाक दुसऱ्याक दिले, मागीर दुसऱ्या बॅगेटान परतून हाडले. That so both ED and CBI have, that is their jurisdiction. They should be investigating this, no? Investigation करा न्हू, कित्याक करना? आमी म्हणटा चल आमी wrong आहा. Sulakshana Sawant is not involved. She didn't know anything about what Shruti Prabhugaonkar was doing. Then Sulakshana Sawant should say, yes, please get the CBI and clear my name. Bring the CBI, bring the ED, and Pramod Sawant and Sulakshana should say directly that na baba आमचे काय ना पळय CBI ED येयल्या and तेणी clean chit केले. कित्याक करना ते? म्हाका सांगात मी कित्याक करना ते? या ओन्ली फालतू गजाली. अरुण सिंग तो काय नको पाडो, तेका हाडलो एकान बसयलो आनी तो म्हणटा आम आदमी पार्टी फेल. आनी अरे बरें आम आदमी पार्टी फेल, चल आमी म्हणटा आम आदमी पार्टी फेल. जॉब्स कॅश फॉर जॉब स्कॅम तुम्ही इन्व्हेस्टिगेशन सारखे कित्याक करना? इंडिपेंडेंट ज्युडिशियल प्रोब कित्याक तुम्ही मान्य जायना? सगळ्यांनी मागले, आम्ही मागले, विजय सरदेसाईन मागले, काँग्रेसांनी मागले, बारीक बारीक मनशांनी मागले, सगळ्यांनी मागले, their own MLAs आनी मागले. 3 years back बाबूश मंसरात आमचो पळय आहा तो बेलीर आहा तो भायर, तेणे म्हणलेले दीपक पावसकर पैसे घेता म्हणून. तेन्ना सरकार ओगीच रावलो, इन्व्हेस्टिगेशन काय ना. बाबूशान म्हणलेले की ना की दीपक पावसकर PWD मिनिस्टर इज टेकिंग मनी एंड गिविंग जॉब्स म्हणून. Babush was in BJP only at that time. किती इन्व्हेस्टिगेशन झालेले? ये इन्व्हेस्टिगेशन करना. सेम थिंग Pername LDC in excise, no investigation. Suspend केलो बाबा तू माझे पैसे परतून घाल, तुझी जॉब परतून काढता आम्ही, झाले कोण काबार. No investigation, no verdict, no jury, no judge, nothing. Same thing over here. And then they will, like when they are like completely with their backs withdrawn, they will put the DGP of Goa to make a press statement to say no political involvement. ये मातशे तोकलेन मेरे सामके सुटले हांगा काय समजना आता कितें करूंक जाय. When you are caught with your pants down, no, then you don't know what to do. Pramod Sawant is caught with his pants down with this cash for job scam, and he doesn't know what to do, and it is not going to stop. ये एक press conference आम्ही घेतल्या ना दिल्ली वचून आमचे बेंझीन एक press conference केला, तिका ते तामचे ना ते लोक आनीक भायर सोदतलो, आनीक एविडेन्स भायर सोदतले, आनी हे भाडीत आसतले आनी चलतले till they are not caught and jailed. We are not going to stop. We are very clear about it. Thank you. Thank you.